नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर विविध विषयांवरचे लेख, छान छान कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं पुस्तक आहे यश, अपयश आणि मी. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक डॉक्टर विठ्ठल कामत यांनी लिहिलेलं. या पुस्तकात हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची एक आठवण लिहिली आहे. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या सिद्धांताशी तडजोड न करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे सदैव आपल्या सर्वांसाठी म्हणूनच वंदनीय आहे. यशवंत झाले आई आणि बाळ. आईला घेऊन ओरिसाहून मुंबईला येत होतो. व्हीलचेअरवरच्या प्रवाशांना प्राधान्याने विमानात प्रवेश दिला जातो, हे सर्वांना विदित आहेच. त्या दिवशी आईला विमानामध्ये अगदी दुसऱ्या क्रमांकाच्या ओळीमध्ये स्थान दिलं गेलं आणि शेजारी मी स्थानापन्न झालो. अतिशय गोड बाळ कडेवर घेतलेली एक महिला दारातून आली. तिचं माझ्याकडे लक्ष गेल्याबरोबर हातातील बाळाला माझ्या पायावर ठेवण्यासाठी ती वाकली. नमस्कार कामत साहेब. आई गडबडली. पडलं पडलं बाळ म्हणत ती वाकली. अगं आई थांब, बाळ पडलं नाही. आता त्या बाई आईकडे वळून म्हणाल्या, आई या बाळाला आशीर्वाद द्या. मी आईला शांत केलं. त्या बाईच्या भावना एव्हाना मला समजल्या होत्या. बाळ तिच्या हाती देत म्हणालो, अहो पायाशी नाही, बाळाची जागा आपल्या हृदयाशीच आहे. घ्या त्याला जवळ, बसा तुम्ही, बोलू आपण. आमच्याच रांगेत खुर्चीमध्ये त्या बसल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कामत साहेब, आई होणं हा प्रत्येक स्त्रीचा नैसर्गिक हक्क आहे. विवाहाला 9 वर्ष झाली तरीही माझ्या आयुष्यात हा अभिमानाचा आनंदाचा क्षण आला नव्हता. नोकरीसाठी बांद्रा येथून रोज ये जा करत होते. तेव्हा आपण उभारलेलं आई आणि बाळ हे शिल्प नेहमी माझ्या नजरेला पडत होतं. त्याखाली कोरलेलं चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर हे वाक्य मी काळजात कोरलं होतं. आई होण्याची माझी जबरदस्त इच्छाशक्ती त्यातून दृढ होत गेली. एक ना एक दिवस मी आई होणारच ही सकारात्मक भावना मी बाळगली. आणि कामत साहेब काय सांगू, 2 वर्षांपूर्वी मी आई झाले. हे बाळ आहे त्या शिल्पाचा प्रसाद म्हणून आपल्या पायावर घालत होते. कुठली कोण महिला अंतरीचं गुज तिनं माझ्याजवळ अशा प्रकारे व्यक्त केलं होतं. त्या तृप्त भावना मला आनंद देत होत्या. अशी बरीच शिल्प वेगवेगळ्या शहरात मी उभारली आहेत. त्यायोगे मातृत्वाचं वरदान लाभलेल्या 12 ते 15 महिलांची आभारपत्र आजही माझ्या संग्रही आहेत. अर्थातच मी त्या महिलेचं अभिनंदन केलं आणि आईच्या कानाशी लागलो. आई, खरं तर यासाठी आदरणीय बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजेत. बाळासाहेबांचे? का रे विठ्ठल? अगं ते शिल्प तुला आठवतंय ना? हो हो, मलाही खूप आवडतं ते आई आणि बाळ. शिल्प आज सुद्धा त्या जागेवर आहे. याला कारण आहेत फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे. कसं काय रे? सांगतो तुला मी असं का म्हणतो ते. झाली त्या गोष्टीला बरीच वर्ष. एका रात्री आपला चीफ सिक्युरिटी माझ्याकडे आला. साहेब, मेयर साहेबांनी उद्या अर्जंट भेटायला बोलवलंय. उद्या? जाऊया की 2-3 दिवसात. नाही नाही साहेब, काहीतरी प्रकरण गंभीर आहे. त्यांचा निरोप आहे, उद्याच सकाळी या. बरं बरं, जाऊया. किती वाजता? 7:30च्या आधी. ठीक, जाऊया उद्या. दुसऱ्या दिवशी सिक्युरिटी सुटाबुटात आला. मी आपल्या घरगुती कपड्यात. आम्ही बंगल्यावर गेलो तेव्हा 7:15 वगैरे झाले असावे. आमच्या आगमनाची वर्दी आतमध्ये दिली गेली. आम्ही बाहेरच थांबलो. इतक्यात 2 व्यक्ती आपापसात बोलत आमच्या जवळ आल्या. सुटाबुटातल्या सिक्युरिटीलाच विठ्ठल कामत समजून स्वतः मेयर साहेबांचे पर्सनल PA असल्याची ओळख एकानं करून दिली. दुसऱ्या व्यक्तीकडे निर्देश करत ते म्हणाले, हे आपल्याला 1.5 लाख देतील, त्यातले निम्मे तुम्ही मला द्यायचे. काय नुकसान होईल तुमचं ते भरून देऊ आम्ही, काळजी करायची नाही. आता सिक्युरिटी गडबडला. मी विचार करतच होतो, कोण देणार पैसे आणि कसले 1.5 लाख, कशासाठी देतील. ते अगदी प्रसन्न चेहऱ्याने हळू आवाजात म्हणाले, अहो आज जाऊन आलात की समजेल तुम्हाला. फक्त 75 माझ्या हाती ठेवायचे, लक्षात आहे ना? इतक्यात आतून बोलावणं आलं.
आम्ही मेयर साहेबांच्या खोलीत गेलो. अंगात पांढरी बंडी, खाली लुंगी वजा धोती गुंडाळून ते बसले होते. माझ्या साध्या कपड्यांकडे लक्ष न देता मेयर साहेब सिक्युरिटीला चढ्या आवाजात सुनवू लागले. ए तू, बांद्र्याची जागा मला हवी आहे, उद्याच्या उद्या. काय रे, कळलं का तुला? तुझ्याशी बोलतोय मी. सिक्युरिटी हतबल. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवल्याबरोबर मेयर साहेब गरगरत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत पुन्हा गरजले. हे समजतंय का? उद्या, उद्याच्या उद्या तिथं काय उभं केलं ते काढून टाकायचं, नाही तर फेकून देईन. इथवर ठीक होतं, मात्र अकस्मात अतिशय वाईट शब्द माझ्या कानी आला. तेव्हा मात्र शांतपणे मान वळून मी माझ्या डाव्या उजव्या बाजूला, नंतर वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, हळूच मागे आणि पुढे पाहिलं आणि मग थंड स्वरात त्यांना विचारलं, साहेब पण कोणाशी बोलत आहात? ए भास्कर नाटक, तुला सांगतोय, मला ओळखत नाहीस काय? मेयर आहे मी. अंगात वारं संचारावत असे मेयर साहेब बेभान झाले होते. माझा शांत, थंड, संयमी आवाज त्यांना असह्य होत होता. एव्हाना कोणत्या जागेबाबत हा वाद सुरू आहे हे माझ्या ध्यानी आलं होतं. पण साहेब, ती जागा घेऊन आपण काय करणार आहात? मी काही करेन रे, तू कोण विचारणारा? आज तुम्ही काढलं नाही तर उद्या मी फेकून देईन, हे नक्की. साहेब, तिथं फुलपाखरांची बाग पण आहे. ए बास, बडबड बंद. सांगितलेलं कळलं ना? चल निघ. आम्हाला हाकलण्यासाठी त्यांनी सिक्युरिटीला बोलवलं. त्यांच्या या वर्तनाचा निषेध म्हणून त्यांना नमस्कार न करताच मी बाहेर पडलो. ते दोघे अद्याप तिथेच होते. त्यांना पाहून मी पुन्हा विचार करू लागलो, हा कसला उरफाटा व्यवहार आहे मला कसा माहीत नाही, पण मोठा काहीतरी कट शिजतोय आणि त्याची झळ माझ्या त्या शिल्पाला पोहोचणार. यामागचं राजकारण न कळण्या इतका दुधकुळा मी निश्चितच नव्हतो. आजवर मुंबईमध्ये विविध भागात अशी 32 उद्यानं मी उभी केली. त्याबद्दल मला अनेक पुरस्कारही मिळाले. रोज पहाटे 5:30 वाजता उद्यानात स्वतः फेरी मारून मी त्याची निगराणी करत असे. कालांतराने त्या भागातून निवडून खुर्चीत आरूढ झालेल्या बहुतेक नव्या नगरसेवकांनी ती उद्यानं जबरदस्तीनं स्वतःकडे घेतली. पुढे ना त्यांची शान राहिली ना हिरवाई. मी घेतलेल्या कष्टांची अशी वासलात लावली गेली. हे माझं मोठं अपयश होतं. त्यामुळे माझी हौस फिटली आणि भविष्यातल्या कित्येक उद्यानांना मुंबई मुकली. आज पुन्हा एका उद्यानाचा बळी जाणार होता. छे छे, होणे नाही, हे उद्यान राहावे ही तर स्त्रीची इच्छा. मेयर साहेबांच्या शब्दात ठासून भरला होता उद्दामपणा, हेकटपणा, तुच्छता आणि मिजास. अशा वृत्तीशी सामना करायचाच. गर्भगळीत भांबावलेल्या सिक्युरिटीला ऑर्किडवर पाठवलं. मी मागून येत असल्याचं ऑफिसमध्ये कळवायला विसरलो नाही. मातोश्रीवर आदरणीय बाळासाहेबांची भेट बऱ्याच वेळेला रात्रीच व्हायची. श्री ND थापा व श्री रवींद्र म्हात्रे त्यावेळी कामावर असत. त्यावेळी सकाळी गेलो होतो. कामावर होते श्री राजे. आदरणीय बाळासाहेबांची तातडीनं भेट घ्यायची असल्याचं त्यांना सांगितलं. एवढ्या सकाळी ते कसे भेटू शकतील? त्यांचं केशकर्तन सुरू आहे. त्यांचा प्रश्न स्वाभाविक होता. तरीही श्री राजेंना मी आल्याचा निरोप देण्याची मी विनंती केली. आणि आत्ता भेट नाही मिळाली तर पुन्हा बंगल्यात पाऊल ठेवणार नाही हे सांगायला विसरलो नाही. पुढच्या 2च मिनिटात मला बाळासाहेबांचं बोलावणं आलं. आरशासमोरच्या खुर्चीत आदरणीय बाळासाहेब बसले होते. हातात कचकच आवाज करत केस कापण्याच्या कात्र्या घेऊन केशकर्तनकार त्यांच्या शेजारी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मात्र द्विधा भाव. इथे उभं राहावं की न राहावं? विठ्ठल, काय विठ्ठलराव, आज सकाळी सकाळी रागात दिसताय. ठणठणीत आवाजात स्वागत. नमस्कार बाळासाहेब, माफ करा, सकाळीच आलो. एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. समस्या कोणती? काय झालं? बोल. साहेब, आत्ताच मी मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यावरून आलो. आत्ता? एवढ्या सकाळी? भिंतीवरच्या घड्याळाकडे अनावधानानं त्यांनी पाहिलं. हो, त्यांनी घाईघाईनी भेटीला बोलवलं होतं साहेब. साहेब, कवी पी सावळाराम यांच्या बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई या अवीट गाण्यावर आधारित आई आणि बाळ हे शिल्प मी बांद्र्याला उभं केलंय. अरे वा विठ्ठल, गाण्यांचा अभ्यास छान आहे तुझा. तुझ्या कल्पकतेचं कौतुक वाटतं मला. ते शिल्प पाहिलंय मी, अतिशय चांगलं आहे, आवडतं मला ते. बरं, मग काय झालं त्याचं?
साहेब, त्या बाजूला भरपूर वर्दळ असते. ते शिल्प पाहून माणसांनी आपल्या मनावरचे ताण विसरावेत, हा माझा निखळ हेतू आहे. मात्र ते शिल्प ताबडतोब काढून टाका, अन्यथा फेकून देईन, असा इशारा सकाळीच महापौरांनी मला दिलाय. ए मेयरला घे रे. हाती आलेल्या कॉर्डलेस फोनवरून. जय महाराष्ट्र. आपल्याकडे आता विठ्ठल कामत आले होते का? आई आणि बाळाचं शिल्प लावलेलं आपल्याला माहितीये का? ते काय फेकून देणार आहात का आपण? शांतता. शांततेला छेद देणारी शांतता. लक्षात ठेवा, माझ्या नावातही बाळ आहे. बस. अभय मिळालं. यशवंत झाले होते आई आणि बाळ. श्रोते हो, यश, अपयश आणि मी हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? खूप सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकातला एक लेख यापूर्वी मी वाचलाय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. तो नक्की ऐका आणि आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.